पाहिलं, राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। मुंबईतल्या मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघेल। देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। त्यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी, यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी खरं तर इथे मोर्चाचं आयोजन आज मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीत सुद्धा काही बदल करण्यात आल्याची शक्यता आहे। मुंबईमधील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, मुंबईमध्ये हा जनाक्रोश मोर्चा आज निघणार आहे, काय अधिकचे अपडेट्स मोर्चा संदर्भात? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या मेट्रो सिनेमाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि जवळपास 2 ते 3 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असं वक्तव्य करण्यात येत आहे, बोलण्यात येत आहे। मात्र नेमके किती येणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 11 वाजता या ठिकाणी सुरू होतील, पण त्यापूर्वी आपण पाहतोय पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे। स्वतः जे ॲडिशनल सीपी आहेत ते सुद्धा ग्राउंड झिरोवरती उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी आता एकजूट करायला सुरुवात केलेली आहे। बघा, हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। अयोध्या पोळ पण आहे, बॅनर लावण्यात आलेला आहे, जनआक्रोश मोर्चा आहे, सर्वधर्मीय सर्व पक्षीयाचा, न पक्ष न जातपात, केवळ अन्यायावर आघात म्हणत हा मोर्चा या ठिकाणाहून मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानपर्यंत काढण्यात येणार आहे। आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे जे आरोपी फरार आहे, एक जो आरोपी फरार आहे आंधळे, त्याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करायला पाहिजे। त्यानंतर योग्य रीतीनं हा सगळा तपास व्हायला पाहिजे, आरोपींना फाशी व्हायला पाहिजे, यासाठी हा मोर्चा काढला जातोय। आणि संतोष देशमुख यांचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा 11 वाजता या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा, मुलगी, तिन्ही घरचे प्रमुख जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्यासोबत इतर सर्व कार्यकर्ते असतील। आणि त्यामुळे हा मोर्चा नेमका किती मोठा असणार आहे आणि कोणकोणत्या मागण्या या मोर्चा दरम्यान केल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मोहिनी, अगदीच गिरीश, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।